नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो. सकाळचे 8:30 वाजलेत मित्रांनो. चाललोय आता गाडीकडं. आत्ता घरी आहे, घरातून निघतोय आत्ता. कुंद शेटकडे जायचं आपलं नेहमीचा रूट. इथून स्वारगेटवरून गाडी धरून केसुडीला शिरवळला आणि तिथून पुढं आपला प्रवास चालू. थंडी बाहेर नाही का मित्रांनो. सकाळी उठवत नव्हतं तरी बळाने उठलोय आणि आता निघालोय. कुंदन शेट येतील डायरेक्ट स्वारगेटला. पहिले ही गाडी लावायची, त्यांची गाडी माझ्याकडेच होती 4-5 दिवस झाले शेटची. ती गाडी आता एका मित्राच्या इथं सॅलेसबरी पार्कमध्ये लावायची. तिथून मग स्वारगेटला जाऊयात आणि तिथून पुढं आपला प्रवास चालू मित्रांनो. चला निघूयात मित्रांनो. दुपारचे 12 वाजलेत. आलोय आता बालाजी ढाब्याला. गाडी दिसते समोर बघा. एक ट्रिपसाठी आपण लोकल ड्रायव्हर पाठवला. हे बघा, सीडी वगैरे सगळं बेंड करून आणलंय. हे बघा, इथं ठोकली आहे परत. आणि चांगला आपला जवळचा माणूस होता. हे सगळं मरगाड वगैरे सगळं तुटून पडलंय वरती. विश्वासाने पाठवलं तर हे असे प्रॉब्लेम होतात. त्यापेक्षा एक ट्रिप उभी ठेवली असती तरी गाडी चालली असती. आणि तिथून भरून आल्यावर पण मी कंटिन्यू त्यांना फोन करत होतो, फोन पण उचलला नाही. ह्या डाब्यावर गाडी भरून आणून इथंच लावली. नंतर मी आणि कुंदन शेट रात्री 12 वाजता इथं आलो. गाडी घेतली आणि 2 वाजता मार्केटला खाली करायला आलो. म्हणजे एवढी पण जबाबदारी लोक विश्वासाने हे करत नाही, पूर्ण करत नाही. एखादा माणूस आपल्यावर विश्वास ठेवून एवढी मोठी गाडी, महागाची गाडी देतो, त्याला कोण काय बोललं पण नाही. कुंदन शेट वगैरे पण काय बोलले नाही, तरी सुद्धा असा कुठं ना केलाय. सगळं लफडं झालं. त्यापेक्षा नसती भरली ना ते परवडलं असतं. सगळ्या गाडीत चुन्याच्या पुढ्या, विमल खाऊन थुकलोय. सगळं बेकार कंडिशन करून ठेवली. कमीत कमीत फोन उचलून सांगायचं आम्ही दुसरी चावी घेऊन आलो. नितीन शेटला बोलून घेतलं कुंदन शेटनी. त्यांच्याकडे एक चावी होती, ती चावी घेऊन आलो आणि नंतर मग हे केलं. चावी पण त्याच्याकडेच आहे अजून. जरा गाडीवर पाणी मारायचं आहे आणि निघून जायचं. मग हे बघा, सगळं थुकून ठेवलं आहे बघा इथं, काचेर वगैरे. चला पहिले पाणी मारून घेऊ मित्रांनो, जरा चकाचक करू आणि निघूयात. मित्रांनो 3 वाजले दुपारचे. आपल्या आणेवाडीच्या टोलनाक्यावर आलो आहे आता. चहा प्यायला थांबलो. मागं जेवण केलं. शेटनी बिर्याणी आणली होती, श्राद्धाने बनवली होती ती बिर्याणी. गाडी वगैरे धुतली आम्ही. त्याच्यानंतर निघालो पुढं. घाट म्हणजे 1 टप्पा चढलो घाटचा आता आणि ढाब्यावर जेवण केलं, बिर्याणी आणली. नंतर परत खराब वगैरे झाली असते तर वाया गेली असते. आता थांबलो चहा वगैरे प्यायला. गाडी आतून बाहेरून सगळी चकाचक केली येते, दिसते बघा समोर. जरा उशीर झाला त्याच्यातच आम्हाला. आता चहा पिऊन निघूयात पहिलं मित्रांनो. शेट केक खाते वाटतं. निघूयात लगेच चहा पिऊन. मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले. कोल्हापूरच्या टोल नाक्यावर आलो आहे आम्ही आता. चालू झालं आहे आमचं खाणं परत. भूक लागली. बिर्याणी संपली आपली पॉटातली. भूकच लागते. हां, आणि भूक खरंच लागते. जरा हिवाळ्याचं लागतं पण खायला. आता थांबलो आहे. थालीपीठ सांगितले आणि दही धपाटे. हां, दही धपाटे आणि मॅगी सांगितले. मॅगी येते अजून, बनवते. या ज्या खायला. समोर गाडी लावली पलीकडे. जरा उशीर झाला यावेळेस आम्हाला. 2 तास जरा लेट झाला. पुढं 2 तास उशीर होत झाला. खाऊयात आणि निघू आहे. सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. आलो आहे आता मी यल्लापूरच्या इथं. उठलो आहे
आणि फ्रेश वगैरे झालोय. गाडीवर आपल्या माकडं आहेत, पळायला त्या साईडला पळायला बघा. त्या समोर अन्नाच्या गाडीत घुसले बघ. आता सगळं सत्यानाश करून टाकणार. खायला काढलंय त्यांनी बघ. हे जा अंदर चला गया. तो का समोर अन्नाच्या गाडीवर बसलेत, आतमध्ये पण घुसलेत. ते सगळं वाटो करून टाकतात. तिने खिडक्या उघड्या ठेवल्या की संपलं सगळं. काढलंय त्याच्या गाडीतून त्यांनी खायला, खात बसलेत 2. जास्त असतील आणि आपण गाडीची इथे गेलो ना, अंगावर येतात. नाश्ता वगैरे सगळं झालंय आमचं मित्रांनो. तर निघूयात आता, कारण की जास्त झोपलो. रात्री 2 वाजता आलो होतो इथं, त्याच्यामुळं जरा सकाळी उशिरा उठलो. 8:30 वाजले उठायला. पण ठीक आहे, टायमार तर ते साधारण 8 वाजेपर्यंत पोहोचू आपण मंगळूरला. तर निघूयात मित्रांनो. अंकोल्याच्या पुढं आलोय मित्रांनो. आता मी एक छोटासा घाट लागतो तिथे. अन्नाची गाडी बघा, कांदा भरून चालली. नाही, बटाटा आहे. बटाटा आणि कांदा मिक्स आहे. हळूहळू चालल्यात गाड्या सगळ्या. गरमी तरी अजून एवढी वाटा ना, म्हणजे नॉर्मल आहे. असं फार जास्त गरमी नाही आहे. मागून आला एक जण हॉर्न वाजवत. या गाडीला ओव्हरटेक करू पहिले. वाजाना कसं काय आज समोरचं. ड्रायव्हर मॉनिटर सिस्टीम. ज्या वेळेला आता मयूर ढाब्यावर थांबायचं, मग त्याआधी काही थांबणार नाही. अंडा डोसा खाऊन निघालोय आम्ही. मीच खाल्ला, शेटनी नाही खाल्ला. शेटनी अर्धा डोसा खाल्ला. त्यांना काय आवडना ते झालं. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत. आता मयूर हॉटेलच्या इथे जेवण वगैरे झालंय. आता ॲड ब्लू टाकत आहे. मयूर हॉटेलच्या बाजूला आहे ना, एक ॲड ब्लू वगैरे टाकतात. बालाजीचं आहे, म्हणजे नेहमी आम्ही तिथंच टाकतो. त्यांच्याकडे असतात सगळ्या गाड्यांच्या, म्हणजे टाटा, आयशर, अशोक, लेलन, सगळ्या कंपनीचे आहेत तिथं. नेहमी आम्ही इथंच टाकतो. जेवण झालं की आपलं टाकून घ्यायचं. 2 बादल्या घेणार आहे. एक आता इथंच टाकणार आहे आणि एक टपावर ठेवणार. मग पुढं कुठं खाली झाली तर मग तिथं हे करता येतं. हे बघा. आणि पुन्हा एकदा आमचं एक हे झालं आहे, टायर फुटलं आहे बघा, दिसतो का इथं. दडीचा आहे, वरती घेऊन चालतो. 9 टायर आत्तापर्यंत फुटले शक्यतो. 4 टायर राहिलेत त्याच्यामुळं. काय आता, काय गरमी नाही जास्त, काय नाही, पण फुटला आता. ते म्हणजे गाडी बरोबरच आलेला होता तो. आता काय करायचं काय कळत नाही. प्रत्येक चक्करला काही ना काय कुठं न होतच असतं. मागच्या चक्करला गाडी लागली, आता टायर फुटलंय. बघूयात आता, निघूयात. फक्त तेवढ्या ॲड ब्लू टाकूयात आणि निघूयात मित्रांनो. काय बोलणार आता, काय ते फुटणार ते फुटणारच, काय करू नाही शकत. जे व्हायचं ते होतच, आपल्या हातात काय नसतं.
जेवण वगैरे झाले मस्तपैकी, शेवभाजी वगैरे खाल्ली. तिथं व्हिडिओ काढता येत नाही कारण की टी व्ही वगैरे चालू असतो, गाणे वगैरे काहीतरी, मग त्याच्यामुळं हे नाहीत. तर टाकूयात पहिले ॲड ब्लू, झालंच म्हणजे टाकून आणि निघूयात मित्रांनो. आता 3:30 वाजलेत मित्रांनो. आलो होतो समुद्रावर कुंदापूरला, मागं दिसतो बघा. चहा प्यायची इच्छा झाली, जरा कॉफी पिलो. झोप येत होती मला अचानक, कसं काय काय माहिती. AC लावून चाललोय. रात्री तसे झोप झाली व्यवस्थित, 2ला झोपलो होतो, फार 8:30ला उठलोय. तरी कशी काय झोप येते काय माहिती. बाकीचे आमचे ट्रक बंधूवाले भाऊ बंद बघा, सगळे कसे गाड्या लावून झोपलेत निवांत. या साईडला पण सगळं निवांतपैकी गाड्या लावून झोपले. लवकरच पोचू असा अंदाज आहे. 3:30 झाले कुंदापूरला. 100 किलोमीटर आहे अजून मँगलोर. बघूयात आता किती वेळ लागतो. 6:30-7 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे माझ्या अंदाजे. त्याच्यापेक्षा जास्त उशीर नाही व्हायला पाहिजे. निघूयात मित्रांनो, चला. खातोय नुसता. मयूरला जेवलो आम्ही, त्याच्यामुळं झोप यायला लागली. पोट गच्च झालं एकदम. निघूयात. 5:45 वाजलेत मित्रांनो. आलोय आता MRPLच्या पंपात, डिझेल फुल करत आहे. लवकरच आलो जरा. आधीमध्ये जेवल्यानंतर कुठं थांबलो नाही, फक्त कुंदापूरला चहा प्यायला थांबलो. त्याच्यानंतर निघालोच डायरेक्ट इथं आलो. तर बघा, नाही तर लाईट चालू केल्यानंतर, लाईट चालू झाल्यानंतर आम्ही येतो, म्हणजे अर्धा तास, 7-7:30च्या दरम्यान वगैरे येतो आम्ही, 7च्या वगैरे दरम्यान. आज जरा 1 तास उशीर आलो. डिझेल फुल करूयात, बघूयात, जाऊयात लवकर. आपला पहिलाच नंबर लागणार. परत तिथंच जायचं देवंदरच्या मिलला. त्यांना सांगितलंय, काहीतरी चेक करत आहे. लाकूड कुठून आलं ते, लाकूड ठेवतात बंडल हलवण्यासाठी. बहुतेक साईडने आलं वाटतं ते लाकूड. ते काढले बघा शेटने. किती डिझेल बसतं बघूयात आणि निघूयात लगेच. मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत. गोडाऊनला येता आम्ही, आमचाच पहिला नंबर आहे. पण आता उद्या गाडी खाली होती का नाही त्याची काय शंका जरा शाश्वती कमीच आहे. काय सांगू नाही शकत, कारण की उद्या 31 डिसेंबर आहे. बघू आता काय होतं काय नाही. जेवण वगैरे केले आत्ताच. मॅगी आणली होती, म्हणजे मागच्या वेळेस घेतली होती, तेच आमच्याकडे शिल्लक होतं, तीच खाल्ली आता. तर आता एकदा सिक्युरिटीला जातो आणि विचारतो नक्की काय होणार आणि काय नाही. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल की आमची गाडी खाली होती का नाही, का परत अजून एखादा दिवस वाढतो. तर हा ब्लॉग इथं संपवतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, शुभरात्री मित्रांनो.